आषाढी एकादशीला पंढरीत भक्तांची मांदियाळी जमलेली असताना सिन्नर शहरात व तालुक्यातील विविध विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। शहरातील संजीवनीनगर भागात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात परिसरातील लहान थोर भाविकांच्या वतीने पालखी मिरवणुकीसह हरिभक्त पारायण, वैशालीताई काळे नाणेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करून उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले। सर्व धर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात पार पडला आणि ज्यांना पंढरी जाणे शक्य झाले नाही अशांनी आपल्या गावातीलच विठ्ठल मंदिरात धार्मिक पूजा विधी करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून पंढरपूर येथे होणारा आनंद सोहळा अनुभवला। यावेळी चिमुकल्यांच्या सहभागातून दिंडी सोहळा पालखीसह पार पाडून त्यात सहभागी होत वारी सोहळ्याचा आनंद याची देही याची डोळा अनुभवण्यात आला। तुका लागे करीशी तळमळ तरी तू जाय एक वेळ पंढरपूर, मग तू अवघाची सुकुरप होशी, दुःख विसरशी तू जन्मोजन्मीचे। या ओवीत वारीचे महत्त्व अधोरेखित होते। हाच अनुभव साक्षात अनुभवण्यासाठी तालुक्यातील विविध शाळा व विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात। असंख्य दानशूर या दिवशी भाविक भक्तांना फराळाचे वाटप करून पुण्य पदरात पाडून घेतात। संजीवनीनगर भागातील एकमेव अशा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत हरिभक्त पारायण, वैशालीताई काळे नाणेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले। हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक, परिसरातील रहिवासी, विद्यार्थी, शिक्षक आदींनी विशेष परिश्रम घेतले। SN न्यूज साठी तुषार काळे। आज आषाढी एकादशी निमित्त सिन्नर सरदवाडी रोड सरस्वती नगर येथील आमचे इच्छामणी मित्र मंडळातर्फे इथं कार्यक्रम आयोजित केलेला होता। सकाळी पूजा, विठ्ठलाची पूजा, त्यानंतर दिंडी, त्यानंतर महाप्रसादाची वाटप झाली। सायंकाळी 5 ते 6 यावेळेत कीर्तन झालं। परंतु या मंदिराला खूप प्रतिसाद, महिला, इतर ज्येष्ठ नागरिक वगैरे इथे सर्व जमतात। इथे दररोजची हरिपाठ महिला मंडळ घेत असतात। शिवाय या मंडळाची स्थापना आज 4 वर्षापूर्वी झालेली असून त्यावेळेस हे मंदिर फार कसोटीनं इथं उभं करण्यात आलेलं आहे की या ठिकाणी जे काही महिला मंडळ आहे त्यांचं फार मोठी सोय झालेली आहे। इथं 24 तास जरी म्हणलं तरी हरकत नाही। प्रत्येक कार्यक्रम दररोज त्या हरिनाम, हरिपाठ वगैरे घेत असतात आणि इथं देवाची सेवासुद्धा चांगल्या प्रकारे केली जाते। तर त्या महिलांनासुद्धा जर नगरपालिकेतर्फे किंवा इतर कुठल्या शासकीय यंत्रणेमार्फत जर काही सहकार्य करण्यात आलं तर मी त्यांचे खूप आभार मानीन। आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने सरस्वती आणि संजीवनी नगराच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं होतं। सकाळी महापूजेचा कार्यक्रम झाला, त्यानंतर आरती आणि त्यानंतर महाप्रसाद आणि त्यानंतर दिंडीचं आयोजन केलं त्या उपनगरांमध्ये। विविध अशा प्रकारचे कार्यक्रम या उपनगरामध्ये संपन्न होत असताना एक धार्मिक वातावरण आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जे काही काम येते इथल्या मंडळाने हाती घेतलेले आहेत आणि त्यामुळे इतर विविध प्रकारची मंदिरे, परंतु विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर सिन्नर उपनगरांमध्ये कुठेही नाहीत। अशा प्रकारे एक चांगलं काम इथं या मंडळाचे जे काही इच्छामणी मित्रमंडळ यांनी हे मंडळ स्थापन करून केलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक कार्यक्रम होतात, त्यामुळे एक आध्यात्मिक वातावरण टिकून ठेवण्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर इथं या मंदिरामध्ये स्वाध्याय परिवाराचं पण केंद्र असतं। मंगळवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थचं पण केंद्र असतं आणि त्याचबरोबर आजही इथं या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वैशालीताई काळे यांचं कीर्तन आयोजन करून लोकांना एक पंढरपूरच्या या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनाचा किंवा त्या वातावरणाचा लाभ इथं मिळवून दिला।